द नंबर 1 द बेस्ट अकॅडमी इन संभाजीनगर. तुमच्यापैकी खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज असे आलेत की सर आम्ही शिकतोय पण आमचं मन लागत नाही, आम्ही करिअरमध्ये फोकस करायचं ट्राय करतो पण आमचं मन लागत नाही, सारखं 100 ऑप्शन डोक्यामध्ये येतात, तिकडे जायचं मन करतं, आम्ही काय करू आम्हाला समजत नाही आहे. एक गोष्ट ऐका, तुम्ही एक बुक वाचलं असेल ज्याचं नाव आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. खूप मस्त पुस्तक आहे, मराठी व्हर्जन वाचलं नसेल तर. त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे, मी तुम्हाला ती स्टोरी सांगणार आहे. माझी ही इच्छा आहे की जर त्या स्टोरीला तुम्ही तुमच्या माइंडवर घेता किंवा तुमचं माइंडसेट त्या स्टोरीप्रमाणे तयार करताना यार तुम्ही पॉसिबलच नाही तुम्ही सक्सेस होणार नाही, 100% सक्सेसफुल तुम्ही होणार. स्टोरी अशी आहे की एक राजा होता, त्या राजाकडे खूप कमी सैन्यबळ होतं आणि बाजूचा राजा त्याला खूप त्रास द्यायचा, पण त्या बाजूच्या राजाकडे लाखोचं सैन्य होतं, 10 लाख सैन्य होतं. पण हा जो राजा होता या राजाकडे फक्त 1 लाख सैन्य होतं. हा राजा सारखं विचार करायचा की त्याच्याकडे 10 लाख सैन्य आहे, माझ्याकडे फक्त 1 लाख सैन्य आहे, 10 लाख माझ्या 1 लाखावर इझिली भारी पडतील, मी करू तर करू काय, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. पण काळानुसार त्या राजाचा त्रास याला खूप जास्त होऊ लागला. याला विचार करा की आपण आक्रमण करूया, जो होगा देखा जाएगा, पण आपण आक्रमण करूया. आक्रमण करतो, या तीरावरून त्या तीरावर समुद्र पार करून त्या राजापर्यंत पोहोचतो, त्याच्याकडे 10 लाख सैन्य आहे. आक्रमण करतो, आक्रमण केल्यानंतर माहीत पडतं की यार ते 10 लाख जे आहेत ना सैन्य ते माझ्या 1 लाखावर खूप भारी पडतंय, माझे सैन्य पळत आहेत, मी करू तर काय करू आणि आम्ही हारणार ऑब्व्हियसली. पण त्या राजाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. राजा काय करतो माहिती आहे, राजा आपले सगळे जहाज जे आहेत ते जाळून टाकतो, वापस जायला रस्ताच नाही. जे सैन्य पळत होते ना भीतीनं ते सगळे त्या जहाजावर चढत होते, पण आता जहाजा जळाले, आता करणार तर करणार काय. तो राजा सगळ्यांना म्हणतो की भाई आता तुमच्याकडं एकच ऑप्शन आहे, एक तर तुम्हाला जगायचं असेल तर यांना मारून तुम्हाला जगायचं असेल, बाकी तुमच्याकडे काही ऑप्शन नाही आहेत. एक तर तुम्हाला मरावंच लागेल आणि जगायचं असेल तर यांना मारा आणि मग जगा. हे ऐकून त्या सैन्याच्या मनामध्ये इतकी स्फूर्ती निर्माण झाली, ते 1 लाख सैन्य त्या 10 लाखांवर तुडून पडले. अशा प्रकारे त्या 1 लाख सैन्यानी त्या 10 लाख सैन्यांना मारून पाडला आणि तो राजा जिंकला. माहिती याच्यामध्ये काय जादू झाली. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फोकस करायचं असेल, काहीही करायचं असेल ना, तर सगळ्यात पहिले एक मेंटॅलिटी तयार करा की भाई माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही आहे, मला हेच करायचं आहे. खूप स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी सर ही मेंटॅलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. जर MPSC करत असाल, UPSC करत असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा काहीही करून तुम्हाला क्रॅक करायची आहे. जर नाही केली तर तुमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, मग तुमची लाईफ एकदम बोर होऊन जाईल, पानसट होऊन जाईल. खरी लाईफ जगायची असेल तर तुम्हाला हे क्रॅक करावंच लागेल. डोक्यामध्ये 100 ऑप्शन ठेवसाल तर काय होणार, तुमचं मन विचलित होईल. तुम्हाला या ठिकाणी बोर व्हायला लागलं तर तुम्ही त्या ठिकाणी जाणार, इकडचं फोकस जाऊन तिकडे जाणार, मग ठिकाणी फोकस डिवाइड होणार आणि मग तुमचं सक्सेस रेट ऑटोमॅटिकली कमी होणार. फक्त एकच डोक्यामध्ये ठेवा की मला इंग्लिश शिकायची ना, माझ्याकडे हे करायशिवाय दुसरा ऑप्शनच नाही आहे. मला इंग्लिश शिकायची म्हणजे शिकायची आहे, स्पर्धा परीक्षा मला क्रॅक करायची म्हणजे करायची आहे, पोलीस ऑफिसर बनायचं म्हणजे बनायचं आहे, डॉक्टर बनायचं म्हणजे बनायचं आहे, इंजिनियर बनायचं म्हणजे बनायचं आहे. ही मेंटॅलिटी ठेवा, याच्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. प्लॅन B काढून टाका, एकावर काम करा, एकावर फोकस करा. बोर झाले तर चालेल पण तरी एकावर काम करा. आय एम डॅम शुअर तुम्ही सक्सेस होसाल. माझ्या लाईफमध्ये पण 100 प्रसंग घडले पण आय स्टेड फोकस्ड. ठीक आहे, तुमच्याकडे पण ऑप्शन आहे, फोकस राहा. या व्हिडिओची क्लिप काढून यूट्यूबवर अपलोड कर, सगळ्यांना पाठव. ठीक आहे, माझी ही इच्छा आहे की तुम्ही या व्हिडिओला तुमच्या सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांना पण समजेल की यार आपल्याला सक्सेस व्हायचं किती गरज आहे. कारण आजकाल कॉम्पिटिशन इतकं भयानक वाढलेलं आहे की जर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही खरी उतरले नाही ना बॉस, तर तुमची लाईफ खूप बोर होऊन जाईल यार. मरावं लागेल लिटरली एक रुपयासाठी. जर ती लाईफ पाहिजे नसेल तर यू हॅव टू स्ट्रगल गाईज, स्ट्रगल करावं लागेल. ठीक आहे, तर ही होती स्टोरी. आपण जाऊया आपल्या लेसन नंबर 14 कर, ज्याचं नाव आहे टेन्सेस आपण शिकत आहोत. आणि आजचा आपला सगळ्यात शेवटचा 3रा टेन्स आहे ज्याचं नाव आहे फ्युचर.